बऱ्याच जणांची रिक्वायरमेंट होती की स्टिकर कसा यूज करायचा, हा जो स्टिकर मी तुमच्या पार्सलमध्ये येतोय तर हा स्टिकर कसा यूज करायचा असं बऱ्याच जणांचं मला विचारणं होते. तर मी तुम्हाला याचं एक छोटंसं डेमॉन्स्ट्रेशन करून दाखवतोय की हा स्टिकर कसा यूज करायचा आहे. तर चला बघूया आपल्याला स्टिकर कसं यूज करायचं आहे. सर्वप्रथम काय करायचं आहे की आपल्याला हा स्टिकर थोडंसं कर्व पोझिशनमध्ये, तर त्याला आपल्याला सरळ करायचं. तर सरळ करण्यासाठी काय करायचं आहे, आता मी ही इस्त्री इथं कशी गरम करून घेतलेली आहे आणि इकडे असं कापड ठेवलेलं आहे. तर हे कापडामध्ये हा स्टिकर आणि याची जी स्टिकरची जी बाजू आहे ती खालच्या बाजूला ठेवायची आणि जी प्लेन सरफेस आहे ती वरच्या बाजूला ठेवायची. ह्या पद्धतीने असं ठेवायचं, वरून कापड ठेवायचं आणि त्यानंतर ही गरम इस्त्री याच्यावर थोडीशी फिरवायची, फिरवायची. झालं बस. आता हा स्टिकर बऱ्यापैकी गरम झालाय आणि नरम झालेला आहे. नरम झाल्यानंतर हा जो व्हाईट कागद आहे हा असा काढायचा आहे, हे बघा असा निघेल. आणि त्यानंतर ही जागा ज्यावरती आधी तुम्ही क्लीन करून घ्यायची आहे या जागेवर असा हा लावायचा आहे, असं पूर्ण दाबायचं आहे. आणि दाबण्यासाठी अजून एक ट्रिक करायची आहे. असा स्पून घ्यायचा आहे, हा स्पून घ्यायचा आहे आणि हा स्पून असा थंब मध्ये पकडून हा असा प्रेस करायचा आहे. आणि प्रत्येक स्क्वेअर एमएम याचा दाबला जाईल याची काळजी घ्यायची. प्रत्येक स्क्वेअर एमएम याचा दाबला गेला पाहिजे की जेणेकरून याचं जे ग्लूचं जे बॉन्डिंग आहे टाईल्स बरोबर ते प्रॉपर पद्धतीने होईल. एवढं प्रिकॉशन घेऊन हे लावायचं आहे आणि 24 तास त्याच्यावर व्हॅक्यूम लावायचा नाहीये. पूर्णपणे असा दाबून घ्यायचा आहे, कोपरा दाबून घ्यायचा आहे की जेणेकरून त्याला कुठूनही आतमध्ये हवा जायला चान्स नको. ह्या पद्धतीने पूर्ण घट्ट दाबून घ्यायचं आहे आणि दाबल्यानंतर एक 24 तासानंतर त्याच्यावर व्हॅक्यूम लावायचा आहे. ही स्टिकरची लावण्याची पद्धत आहे. दुसरी बाकी कोणतीही स्टिकरची लावण्याची पद्धत नाही. ह्याच पद्धतीने तुम्हाला स्टिकर लावायची.